बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा पुरुषोत्तम योग या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 7 भाग झालेले आहेत आणि 220 ओव्या झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 8 पाहणार आहोत. आत्ता जो आपण भाग पाहत आहोत तो श्लोक नंबर 3चाच भाग आहे. म्हणजे श्लोक नंबर 3 अजून पूर्ण झालेला नाहीये. तर भाग नंबर 8 कडे जाण्याच्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर या अध्याय 15व्याची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलींनी आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांची स्तुती करून त्यांना देवा समान मानून या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनास उपदेश करताना संसार रूपी वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. आता हा संसार रूपी वृक्षाचं वर्णन का आलेलं आहे तर भगवंत असे म्हणतात आत्मज्ञानच्या रस्त्यावर आपण ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस मुख्य जो अडथळा आहे, मुख्य जी बाधा आहे ते म्हणजे हे जग किंवा हा संसार. तर भगवंत म्हणतात हा जो हे जे जग आहे किंवा हे संसार आहे हे एखाद्या झाडाप्रमाणे आहे. आता या झाडाचं सविस्तर वर्णन याच्यामध्ये आलेलं म्हणजे संसाराचंच वर्णन आहे पण त्याला झाडाची उपमा दिलेली आहे. तर हे झाड कसं आहे तर हे झाड उलट आहे. त्याचे मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. काही मुळे खाली सुद्धा आहेत. तर असे हे झाड केवढं आहे तर त्या झाडानं आकाश व्यापून टाकलेलं आहे. त्याचं एक टोक वर ब्रह्मापर्यंत आहे आणि दुसरं टोक खाली पाताळापर्यंत आहे. एवढा मोठा विस्तार आहे या झाडाचा. या झाडाचं सविस्तर वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर हे जे झाड आहे त्याच्यात सर्व प्रकारचे प्राणी पक्षी यांचा कुठल्या फांदीवर कशा पद्धतीनं उगम होतो त्याचं सविस्तर वर्णन आहे. या झाडाचा उगम हा मायेपासून होतो. मायेची पहिलं मोड जो येतो तो मायेचा येतो. त्यानंतर पहिली पालवी, दुसरी पालवी, पहिली फांदी, दुसरी फांदी, नंतर ज्ञान चक्षुचे 5 फोक येतात. अशा पद्धतीने या झाडाची वाढ होते आणि पुढे जाऊन हे झाड पूर्ण विश्व व्यापून टाकतं. याचं आपण सविस्तर वर्णन पाहिलेलं आहे. आता हे जे झाड आहे हे संसार रूपी जे झाड आहे हे आपल्या आत्मज्ञानाच्या मार्गातला प्रमुख अडथळा आहे. म्हणजे हा अडथळा दूर केल्याशिवाय आपण मोक्ष प्राप्तीपर्यंत जाऊ शकत नाही किंवा या झाडाचा नाश केल्याशिवाय आपण ब्रह्मपदापर्यंत, ब्रह्मापर्यंत किंवा आपण मद्रूप होऊ शकत नाही. तर असे जे हे झाड आहे याचा नाश कसा करायचा, त्याला मुळापासून उपटून कसं टाकायचं हे आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तर पाठीमागच्या म्हणजे 7व्या भागामध्ये आपण हे पाहिलं की हे जे झाड आहे यात हे झाडामध्ये गुणांची वादळं सुद्धा येतात. मग सत्वगुणाचं वादळ येतं, तमोगुणाचं येतं, रजोगुणाचं येतं.
तर पाठीमागच्या भागात आपण सत्वगुण जर स्थिर झाल्यानंतर, तमोगुण स्थिर झाल्यानंतर सत्वगुणाचे वादळ जोराने सुटते. तेव्हा काय होतं? तर तेव्हा याच मनुष्यरूपी मुळास, मनुष्यकार रूपी मुळास सद्वासना रूपी अंकुर फुटून त्याला सुकृत रूपी कोंब येतात. म्हणजेच काय? हा जो मनुष्य आहे तो त्याच्या मनात सद्वासना निर्माण होते, मग त्याच्याकडून सत्कृती होतात, मग त्याला ज्ञानाच्या योगाने हृदयात बुद्धीच्या डिऱ्या फुटतात. नंतर त्याच्यामध्ये स्फूर्ती येते, नंतर निष्ठा उत्पन्न होते, सत्व उत्पन्न होतं, सदाचार उत्पन्न होतो, शिष्टाचार, वेदोक्त आचरण आणि यज्ञागादी कर्मे असे तो करू लागतो. वैराग्य उत्पन्न होतं, वृत्ती त्याची चांगली होते, सात्विक होते आणि अशा पद्धतीनं हे सत्वरूपी वादळ त्या मनुष्याच्या मनामध्ये बदल घडवून आणतो. तर अशा पद्धतीचं हे जे झाड आहे, ज्याच्यामध्ये तिन्ही गुणांचे वादळ उत्पन्न झाल्यानंतर काय काय परिणाम होतो ते आपण पाहिलेलं. पण प्रमुख काय आहे की आत्मज्ञानाच्या मार्गावरचा हा प्रमुख अडथळा आहे, प्रमुख बाधा हे संसार रूपी झाड आहे किंवा हे विश्व आहे किंवा हे जग आहे. मग हे झाड मुळापासून कसं उपटून टाकायचं, त्याचा उपाय आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तर भाग नंबर 8, ओवी नंबर 220. म्हणोनी पै धनंजया, आम्ही वानिले रूपते माया, कासवीचे नी तुपे राया, वेगरिले जैसे मृगजळाची गातळी, तिये दिठी दुरुनी न्याहळी, वाचून तेने पाणीये साळी केळी, लाविसी काई, मूळ अज्ञानाची तवलटिके, मा तयाचे कार्य हे केतुके, म्हणून संसार रुख सकुते, वावोची गा आणि अंतु यया नाही, ऐसे बोलिजे जे काही, तेही साचची पाही, एके परी, तरी प्रबोधू जव नोहे, तव निद्रे काय अंतु आहे, की रात्री न सरे तव पाहे, तयारवते. म्हणून हे धनंजया, ज्याप्रमाणे कासवीच्या तुपाची राजास मेजवानी करणे असंभव आहे, त्याचप्रमाणे आम्ही जे या संसार रूपी वृक्षाच्या स्वरूपाचे वर्णन केले ती सर्व माया आहे. आपण पाहिलं की कासव जे असतं तो सस्तन प्राणी नाहीये, त्याला स्तन नसतात. स्तन नाही म्हटल्यानंतर दूध कुठून येणार, दूध नाही तर त्याचं तूप कुठून होणार. म्हणून ही म्हण आहे की कासवीच्या तुपाचे तुला लाडू देतो. म्हणजे कासव कधी दूध देत नसतं, त्याचं कधी तूप निघत नसतं, त्याचे कधी लाडू बनत नसतात, अशी ही म्हण आहे. म्हणजेच काय की कासवीच्या तुपाचे लाडू राजास मेजवानीस देणे हे जसं असंभव आहे, त्याप्रमाणे आम्ही जे या संसार रूपी वृक्षाचं वर्णन केलं ती सर्व माया आहे. म्हणजे ते खोटं आहे, असा काही वृक्ष नाहीये. एवढा काय अवाढव्य ज्यानं पूर्ण संपूर्ण आकाश व्यापून टाकलेलं आहे असा वृक्ष नाही. ती त्याला दिलेली, संसाराला दिलेली उपमा आहे. एवढ्यासाठी ही उपमा दिलेली आहे की आपण संसारात एवढं गढून गेलेलो आहोत, आपण संसारात एवढं वेढले गेलेलो आहोत, आपण संसारात एवढं गुरफटले गेलेलो आहोत की त्यातून बाहेर निघणं अवघड आहे. म्हणजेच जसा की पूर्ण आकाश व्यापून टाकणारा वृक्ष उपटून टाकणं जसं अवघड आहे,
तसंच या संसारातून बाहेर निघणं, गुरफटलेल्या संसारातून बाहेर निघणं अवघड आहे. हे समजून सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी या संसारास, या अफाट, या मोठ्या संसार रूपी वृक्षाची उपमा दिलेली आहे. पण प्रश्न हा आहे की हा संसार रूपी वृक्ष उपटून टाकल्याशिवाय आपल्याला आत्मज्ञानाचा जो मार्ग आहे तो मोकळा होत नाहीये. मग हा संसार रूपी वृक्ष मुळापासून उपटून कसा टाकायचा? एवढा मोठा वृक्ष आपण कसा उपटून टाकणार? अतिशय ताकदवान वृक्ष आहे तो. त्याचे बळकट मुळं आहेत, बळकट फांदे आहेत, एवढा तो अवाढव्य वृक्ष आहे. मग तो वृक्ष कसा उपटून टाकायचा? त्याचं वर्णन आता पुढे आलेलं आहे. बापरे, मृगजळाचे तलाव दुरून दृष्टीस पाहण्यास योग्य आहेत, बाकी त्यांच्या पाण्यावर साळी केळी करशील काय? मृगजळ जे आहे त्याचे तलाव फार मोहक वाटतात लांबून, पण त्या पाण्यावर आपण केळी करू शकतो का? म्हणजे कुठल्या बागा लावू शकतो का? नाही. अगोदर अज्ञान हे मिथ्य आहे, मग त्यापासून होणारे कार्य काय किमतीचे असणार? पहिल्यांदा काय अज्ञानच मिथ्य आहे, खोटं आहे, मग त्यापासून होणारे काय काय त्यात काय कार्य होणार आहे? म्हणून संसार रूपी वृक्ष हा खोटा आहे. म्हणून संसार रूपी हा वृक्ष खोटा आहे, तो काय खरं, तो अस्तित्वात नाहीये. आणि या वृक्षाला अंत नाही असे म्हणणे हेही एका प्रकारे खरे नाहीये. आता वृक्ष जर खोटा आहे तर त्याला आधी कुठला ना अंत कुठला, असा त्याचा अर्थ आहे. तर जोपर्यंत मनुष्य जागा झाला नाही तोपर्यंत निद्रेला शेवट आहे काय? जोपर्यंत झोपेतून जागाच होत नाही तोपर्यंत त्याची झोप पूर्णच होणार नाही ना, त्याच्या झोपेला शेवटच नाहीये. किंवा रात्र सरली नाही तोपर्यंत पहाट होते काय? रात्रच नाही झाली तर पहाट होणार नाही, पहाट झाली तर सकाळ होईल, सकाळ झाली तर दुपार होईल, दुपार झाली तर संध्याकाळ होईल. एकावर एक हे प्रहर आहेत, एकानंतर हे एक प्रहर येतात. बीज नसेल तर त्याच्यापासून रोप निर्माण होणार नाही, रोप नसलं त्याच्यापासून झाड होणार नाही, झाड नसेल तर त्याला फुलं येणार नाहीत, आणि फुलं नसेल तर फळ निर्माण होणार नाही. तसंच रात्र सरली नाही तर पहाट होईल का? त्याचप्रमाणे हे पार्था, जोपर्यंत ज्ञान उत्पन्न झाले नाही तोपर्यंत या संसार रूपी अश्वस्थास अंत नाही. अतिशय महत्वाचं वाक्य आहे, नीट लक्षात घ्या. या एका वाक्यामध्ये या संसार रूपी वृक्षाचा अंत कसा करायचा आहे, याला मुळापासून उकडून कसं काढायचं आहे हे सांगितलेलं आहे. काय सांगितलंय बघा, जोपर्यंत ज्ञान उत्पन्न झाले नाही तोपर्यंत या संसार रूपी अश्वस्थाचा अंत नाही. म्हणजे ज्ञान उत्पन्न झालं तरच आपण हा संसार रूपी वृक्ष आहे त्याचा अंत करू शकतो. म्हणजे या संसार रूपी वृक्षास मुळापासून जर तोडायचं असेल तर ज्ञान नावाची कुऱ्हाड आपल्या हाती असली पाहिजे. ही ज्ञानाची जर कुऱ्हाड आपल्या हाती असेल तर हा कितीही मोठा वृक्ष असू दे, एका घावात उन्मळून पडणार आहे तो. म्हणजे या वाक्यात आपल्याला हे समजलं की ज्ञान किती महत्वाचं आहे ते. हा संसार रूपी वृक्ष जो आहे, जो मिथ्य आहे, जो खरा नाहीये, पण तरीही त्यानं आपलं संपूर्ण जग व्यापून टाकलेला आहे. आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानातला तो प्रमुख अडथळा आहे. त्याचा अंत करण्यासाठी ज्ञान प्राप्ती आवश्यक आहे. तव जव पार्था
विवेकू नधवी माथा तव अंतू नाही अश्वस्था भावरूपायया वाजते वारे निवांत तव न राहे जेथीचे तेथ तव तरंगतानंत म्हणावीची की म्हणून सूर्य जय हरपे तै मृगजळा भासू लोपे का प्रभा जाय दीपे मालव मालवलेनी तैसे मूळ अविद्या खाये ते ज्ञान जय उभे होये तैची यया अंतु आहे एरवी नाही देवीची हा अनादी ऐसी ही आधी शाब्दी तो आळून हे अनुरोधी बोला ते यया त्याप्रमाणे हे पार्था जोपर्यंत ज्ञान झाले नाही तोपर्यंत या संसारूपी अश्वस्थास अंत नाही. जोपर्यंत वारा वाहताना राहिला नाही तोपर्यंत समुद्रावरील लाटांना शेवट नाही असे म्हणावे लागते. वारा आहे तोपर्यंत समुद्रावर लाटा येणारच आहेत. म्हणून ज्या वेळेस सूर्य अस्तास जातो त्यावेळेस मृगजळाचा भास नाहीसा होतो किंवा दिव्याचा प्रकाश दिवा मालवल्यावरच नाहीसा होतो. त्याप्रमाणे या संसार रूपी वृक्षाचे जे मूळ जे अज्ञान ते ज्ञानाचा उदय झाल्याशिवाय नाहीसे होत नाही. म्हणजे काय? हा जो संसार रूपी वृक्ष आहे त्याचं मूळ काय आहे? अज्ञान आहे. आणि ते तोडण्यासाठी काय पाहिजे? आपल्याला ज्ञान पाहिजे. ज्ञानाची कुऱ्हाड पाहिजे. तर यासाठी उदाहरण दिलेलं आहे की जोपर्यंत दिवा मालवत नाही तोपर्यंत प्रकाश नाहीसा होत नाही किंवा जोपर्यंत सूर्य अस्तास जात नाही तोपर्यंत मृगजळाचा जो भास आहे तो नाहीसा होत नाही. सूर्य असेल तरच मृगजळ दिसतं आपल्याला, नाहीतर दिसत नाही. अंधारामध्ये थोडी मृगजळ दिसणार आपल्याला. त्याचप्रमाणे हा अनादी आहे असे लोक म्हणतात. तर खरोखर पाहू गेले असता हा त्याच्यावर आळ आलेला नसून ही गोष्ट त्याच्या लक्षणास अनुसरूनच आहे. हे जे हा जो वृक्ष आहे याची लक्षणच अशी आहेत की त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा वृक्ष अनादी आहे, अनादी कालापासून आहे. मग त्याचा अंत कसा करायचा हा प्रश्न निर्माण होतो. तर त्याचं जे अनादित्व आहे ते त्याच्या लक्षणांवरून आलेलं आहे. जे संसार वृक्षाच्या ठाई साचोकार ते साचोकार तव नाही मा नाही तया आदी काही कोण होईल जो साच जेथुनी उपजे तया ते आदी हे साजे आता नाहीची तो म्हणजे कोठूनिया म्हणून जन्मेना आहे ऐसिया सांगो कवण माये या लागी नाही पणीची होये अनादी हा वांझेची या लेका कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पूपा योम कुसुमाचा पांडवा कवणे देठ तोडावा म्हणून नाही ऐसिया भवा आदी कैची. कारण संसार वृक्षाचे ठिकाणी तर खरेपणा नाही. मग जो मुळात नाही त्याला आरंभ कसला व आरंभ करणार कोण? जो खरोखरच एखाद्या ठिकाणाहून उत्पन्न होतो त्याला आदी आहे असे म्हणणे शोभते. पण जो वस्तुतःच नाही त्याला आदी कुठून असणार? म्हणून ज्याला जन्म नाही त्याची आई कोण म्हणून म्हणावी? यास्तव हा वृक्ष अस्तित्वात आहे, अस्तित्वाशिवाय आहे म्हणून याला अनादी म्हटले आहे. इतकेच.
बघा, पाठीमाग आपण पाहिले की हा वृक्ष अनादी आहे, म्हणजे अनंत काळापासून अस्तित्वात आहे. असा आपला जो भ्रम आहे, त्यामुळे आपल्याला वाटतं की ह्या वृक्षाचा नाश कसा करायचा, याला उत्पन्न कसं, याचं मुळापासून उखडून कसं काढायचं, याचा अंत कसा करायचा, असं आपल्याला वाटतं. त्यासाठी काय सांगितलंय की या वृक्षाला आरंभच नाहीये, मग अंत कुठून करणार? म्हणून ज्याचा जन्मच नाहीये त्याची आई कुठून म्हणून शोधायची? यास्तव हा वृक्ष अस्तित्वात शिवाय आहे, म्हणून याला अनादी म्हटले आहे एवढंच. हा अस्तित्वातच नाहीये, हा मिथ्या आहे, हा भास आहे, म्हणून तो अनादी कालापासून आहे, अनादी आहे एवढंच. खर तर तो अनादी नाहीये आणि काय नाहीये आणि अस्तित्वातच नाहीये तो वृक्ष. वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका कुठून असणार? जी मूल वांझ म्हणजे ज्याला मूलच होऊ शकत नाही, मूलच नाही, तर त्या ठिकाणी त्याची जन्मपत्रिका असून कुठून असणार त्याची? नसणार आहे. त्याचप्रमाणे आकाशाचा रंग निळा आहे अशी कल्पना कशी करता येईल? अर्जुना, आकाशाच्या पुष्पाचा देठ कोणास तोडता येईल? म्हणून ज्या संसाररूपी वृक्षास अस्तित्व नाही, त्याला मुलारंभ कुठून येणार? त्याला अस्तित्वच नाहीये, तो वृक्षच अस्तित्वातच नाहीये, मिथ्या आहे, आपल्या मनात आहे, फक्त भास आहे तो. तर मग त्याचा देठ कुठून आणणार आणि त्याला तोडणार कसं? त्याचा मुलारंभच नाही तर असा त्याचा अर्थ. जैसे घटाचे नाही पण असतची असे केले निवीन, तैसास मूळ वक्षुजान अनादी हा. अर्जुना ऐसेनी पाही अध्यंतु यसी नाही, माझी स्थिती अभासे काही परिटवाळते गा. ब्रह्मगिरी होनी न निगे आणि समुद्रीही कीर न रिगे, माझी दिसे वाऊगे मृगांबू जैसे, तैसा अद्यंती किर नाही आणि साचही नोहे कही, परी लटिकेपणाची नवाई पडी भासे गा. नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे, तैसा नेणतया आपजे आहे ऐसा. ज्याप्रमाणे मातीचा घट तयार केल्याशिवाय त्याला अस्तित्व येत नाही, त्याप्रमाणे हा संसार रूपी वृक्ष मुळासह अनादी आहे असे जाण. मातीपासून जोपर्यंत आपण माठ तयार करत नाही तोपर्यंत तो अस्तित्वात येत नाही. नुसत्या मातीला आपण माठ आहे असं म्हणेल का? त्या मातीत आपल्याला पाणी मिसळावं लागणार आहे, चाळून घ्यावं लागणार आहे, त्याला मळून घ्यावं लागणार आहे, त्याला मऊ करून घ्यावं लागणार आहे आणि मग त्यापासून माठ तयार करावं लागणार आहे. मग माठ तयार केल्यानंतर आपण त्याला माठ म्हणू शकतो. नुसत्या मातीला थोडी आपण माठ म्हणणार. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मुळासह अनादी आहे असे जाण. हा अनादी आहे असं तू लक्षात घे. अर्जुना, याप्रमाणे या वृक्षास आदी व अंत नाही व याची दोहोमधील स्थिती जी भासते तीही व्यर्थ होय. या वृक्षाला सुरुवात पण नाही आणि अंत पण नाहीये. गोदावरी ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतावरून निघून समुद्रास जाऊन मिळते, त्याप्रमाणे मृगजळाचे नदीला उत्पत्ती खरी नाही व अंतही खरा नाही. आता हे उदाहरण सांगितलेलं बघा. आता पण काय सांगितलं आपल्याला की हा जो वृक्ष आहे तो कसा आहे, त्याचं स्वरूप आहे, ते आपण सगळं पाहिलं. मग प्रश्न येतो की हा जो आपल्या आत्मज्ञानाच्या स्वरूपात मार्गात अडथळा आणणारा हा जो वृक्ष आहे, त्याला मुळापासून कसं
उखडून टाकायचा हा प्रश्न आला. त्यानंतर काय लक्षात आलं की या जो मुळाचं या झाडाचे जे मूळ आहे तेच अज्ञान आहे. मग अज्ञानाला उखडून टाकण्यासाठी काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. ज्ञान नावाची कुऱ्हाड आपल्या हाती असली पाहिजे, तरच हा वृक्ष आपण उखडून टाकू शकतो. पण उखडणार तरी काय? तो अस्तित्वातच नाहीये. हा वृक्षच मिथ्या आहे, आभास आहे, भास आहे तो फक्त. हा जो अडथळा आहे तो प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणार आहे का? नाही, तो भास आहे. आपल्याला वाटतं हा अनादि वृक्ष आहे, फार पूर्वीपासून हा वृक्ष आहे असं वाटतं, पण खरं तसं नाहीये. त्याला मूळच नाहीये, तर तो अनादि कुठून असणार? त्याचा जन्मच नाहीये, तर त्याचा अंत कसा काढणार? त्यासाठी उदाहरण दिले की ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघून समुद्रापर्यंत जाऊन मिळते ब्रह्मपुत्रा नावाची नदी, त्याप्रमाणे मृगजळाचे नदीला उत्पत्ती खरी नाही व अंतही खरा नाही. तथापि हे मृगजळ जसे मध्यंतरी व्यर्थ भासते, तसा यास आदी नाही व पाहू गेले असता हा कोठेही दिसत नाही. पण काय नवल आहे पहा की हा नसूनही त्याचा भास होतो. हा वृक्ष आहे ना, हा नसून सुद्धा याचा भास होतो. आपण संसार संसार म्हणतो, जग जग म्हणतो आणि त्याच्यामध्ये आपण अडकून राहतो. पण प्रत्यक्षात अशी काही वस्तू आहे का संसार नावाची? तसंच आहे. हा जो वृक्ष आहे, संसार रूपी वृक्ष आहे, हा भास आहे, कुठेही दिसत नाही. इंद्रधनुष्य ज्याप्रमाणे नाना प्रकारच्या रंगाने भरलेले दिसते, त्याप्रमाणे हा संसार रूपी वृक्ष अज्ञानी लोकास सुंदर असा दिसतो. हे फार महत्वाचं वाक्य आहे आणि यातून काय घ्यायचं आहे ते आपण आता लक्षात घेऊयात. काय सांगितलंय बघा, परत आपण वाक्य वाचू आणि मग या वाक्यात आपल्याला काय उपदेश आलेला आहे ते लक्षात घेऊया. काय सांगितलंय? इंद्रधनुष्य ज्याप्रमाणे नाना प्रकारच्या रंगांनी भरलेला दिसतो. आपल्याला इंद्रधनुष्य आवडत नाही असं कोण आहे हो? या जगात तरी असा कोणी नसावा की ज्याला आकाशामध्ये इंद्रधनुष्याची कमान आवडणार नाही, असं कोणी नाहीये. पावसाच्या दिवसात रम्य वातावरण असतं त्यावेळेस निळाशार आकाशावर इंद्रधनुष्य दिसतो आपल्याला. त्याचे 7 रंग दिसतात. ते बघायला कोणाला आवडत नाही? सगळेजण अप्रूप म्हणून ते बघत बसतात. आपलं तर लहानपण याच्यातच गेलं. कुणाला इंद्रधनुष्य दिसतं तर तो दिवसभर त्याचं वर्णन करायचा. मला दिसला, मला दिसला, मला दिसला. म्हणजे इंद्रधनुष्याचं अप्रूप हे सगळ्याला असतं. त्याचप्रमाणे या संसार रूपी वृक्षाचं अप्रूप, त्याचं सौंदर्य सगळ्यांनाच आवडतं. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना आहे का? त्यात एक शब्द आलाय बघा, अज्ञानास. जी अज्ञानी लोक आहेत त्यांना हा संसार रूपी वृक्ष सुंदर भासतो. म्हणजे जे अज्ञानी लोक आहेत त्यांना हा संसार सुंदर वाटतो. जी अज्ञानी लोक आहेत त्या संसाराच्या पाशातून स्वतःला मुक्त करावं, मुक्त व्हावं असं त्यांना वाटत नाही, कारण त्याच्या मुळाशी त्यांचं अज्ञान आहे. जे जे लोक संसारात गुरफटून जातात ते सगळे अज्ञानी असतात. म्हणजे काय? यातून उपदेश काय केलेला आहे की तुम्ही या संसार रूपी वृक्षातून, या संसारातून तुम्हाला जो संसार सुंदर भासतो त्यातून तुम्ही बाहेर निघाल्याशिवाय तुमचं अज्ञान नाहीसं होणार नाही आणि अज्ञान नाहीसं झाल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. म्हणजे जो आत्मस्वरूपाचा जो मार्ग आहे, आत्मज्ञानाचा जो मार्ग आहे, त्या मार्गात प्रमुख अडथळा हा संसार आहे. त्यातून बाहेर पडलं तर आपण
मोक्षापर्यंत जाऊ शकतो. ऐसे स्थितीचे ये वेळी भुलवी अज्ञानाचे डोळे, लाघवी हरी मेखळे लोकू जैसा आणि नसतीची शामिका, योमी दिसे तैसी दिसो का, तरी दिसणे ही क्षणा एका होय जाय. स्वप्नीही मानिले लटिके, तरी निर्वाहो एक एक सारिखे, तेवी आभास क्षणिके रीताची गा. देखता आहे आवडे, घेऊ जाई जे तरी नातुडे, तैसा टिकू की जे माकडे जळा माझी. तरंग भुंगू साडी पडे, विजूही न पुरे होडे, आभासासी तेणे पाडे होणे जाई जा. याप्रमाणे हा खरा आहे असे घेऊन चालल्यावर अज्ञानाच्या डोळ्यात भूल पाडतो. ज्याप्रमाणे बहुरूपी नाना तऱ्हेची सोंगी आणून लोकांचे मन हरण करतो किंवा रिझवतो. बहुरूपी जो असतो दुखेळ करतो. अस्वलाचं तो रूप घेतो, कधी वाघाचं रूप घेतो, कधी पोलिसाचं रूप घेतो, कधी इन्स्पेक्टरचं रूप घेतो. बघा आपल्या लहानपणी अशी बहुरूपी भरपूर यायचे, इन्स्पेक्टर बनून यायचे आणि आम्ही तुम्हाला अटक करणार आहोत आणि तुम्ही हा हा गुन्हा केलेला आहे. एक चष्म्यामध्ये एका डोळ्याला काच असायची, दुसऱ्या डोळ्याला काच नसायची, हातात डायरी सारखं असायचं, कानाला पेन अडकवलेला असायचा आणि ती भाषा बोलणं बिलणं असं असायचं की आपल्याला खरंच वाटायचं की खरंच इन्स्पेक्टर आलेत का. त्या काळामध्ये आपण पोलिसांना, इन्स्पेक्टरला अतिशय घाबरायचो. आणि असं जर कोण आलं तर आपण घाबरून जायचो. ज्यावेळेस लक्षात यायचं की अरे हा बहुरूपी आहे, त्यावेळेस आपल्याला मनोमन आनंद व्हायचा आणि आपण खुश होऊन त्याला 4 आणि 8 द्यायचो. तर तसा तो जो बहुरूपी जसा नाना प्रकारचे सोंगे आणून आपले मन हरण करतो, आपले मन रिझवतो, त्याचप्रमाणे हे जे अज्ञान आहे, हे अज्ञानच आपल्याला या संसाराकडे ओढतं. आणि आकाशास कसलाही रंग नसून ज्याप्रमाणे त्याचा रंग निळा भासतो, तथापि तोच रंग एका क्षणात दिसतो व नाहीसा होतो. आकाशाला कोणी काही रंग दिलाय का? निळा रंग दिलाय, पण ते आपल्याला भासतं तसं रंग निळा आहे असं. स्वप्नात जरी लटक्या जिन्सा सत्य मानल्या तरी त्यापासून एकसारखा निर्वाह होईल का? स्वप्नात आपल्याला दिसतं. आपण लहान असताना बघा आपल्याला स्वप्न पडायची. विशेषतः ते गाणं ऐकल्यानंतर असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, हे गाणं ऐकून झोपलो की स्वप्नामध्ये चॉकलेटचा बंगलाच यायचा. मग त्याचे चॉकलेटच्या बंगल्याला सगळे कॅडबरीच्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांवरून आपण आत जात आहोत. बंगल्याच्या सगळ्या भिंती चॉकलेट पासून बनलेल्या आहेत. त्यातली जी झुंबरं आहेत त्या बंगल्यात अडकवलेली ती सुद्धा चॉकलेट गोळ्यांची आहेत. असा संपूर्ण बंगला आपल्याला चॉकलेटचा वाटायचा, कारण त्यावेळेस आपल्याला चॉकलेट बिस्किट फार आवडायची. तसं आपण स्वप्नात जरी हा चॉकलेटचा बंगला आपल्याला दिसला तर तो प्रत्यक्षात आहे का? आपण झोपेतून त्यावेळेस उठायचो चॉकलेटच्या बंगल्याचं स्वप्न बघून आणि खरोखर बघतो तर काय, आपण गोधडीत असायचो. आई उठवत असायची, अरे उठ उठ शाळेला जायचं आहे. म्हणजे उठल्यानंतर आपल्याला खरं कळतं की आपण बंगल्यात नाही बाबा, आपण आपल्या घरातच आहोत, त्या चॉकलेटच्या बंगल्यात नाहीत. म्हणजे स्वप्नातल्या लटक्या जिन्सा जशा सत्य मानल्या तरी त्यापासून एकसारखा निर्वाह होईल का? जरी आपण मानलं की चॉकलेटचा बंगला आहे, मी चॉकलेटच्या बंगल्यात राहतोय, कॅडबरीच्या पायऱ्या चढून वर येतोय, म्हणून कधी येताना त्या पायरी उपसून ते खाऊ शकेल का आपण? नाही, खरं नाहीच आहे ना ते.
त्याप्रमाणे हा क्षणिक जगाभास आहे. हा जो संसार आहे, हा जो संसार वृक्ष आहे, हा क्षणिक जगाभास आहे. आपले प्रतिबिंब पाण्यात पडलेले पाहून माकडास ते दुसरे माकडच आहे असे वाटते व धरू लागले असता ते हातास येत नाही. पाणी संथ असेल तर माकडाला काय वाटतं? त्याचं स्वतःचं प्रतिबिंब त्याला वाटतं की हे माकडच आहे. आणि धरायला गेले असता ते नाहीसे होतं. ते हातास येत नाही. तसंच हा संसार रूपी वृक्ष हा खरा नाहीये, मिथ्या आहे तो. लाटांची एकामागून एक येण्याची त्वरा व विजेचे चमकणे यापेक्षाही या विश्वरूपी झाडाचे होणे जाणे अति जलद आहे. हे विश्वरूपी झाड जे आहे त्याचं होणं आणि जाणं म्हणजे तो आपल्याला क्षणात वाटतं की हा वृक्ष आहे आणि क्षणात असं वाटतं की अरे असं काही नाहीच आहे. असा तो वृक्ष आहे. तर हे जे या संसारूपी वृक्षाचं जे मिथ्यत्व आहे ते आपण आजच्या भागात पाहिलेलं आहे. हे जे संसारूपी वृक्ष आहे तो खरा नाहीये, तो मिथ्या आहे. आणि हा मिथ्या असणारा वृक्ष आपण मुळापासून उखडून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर तसं काही नाहीच आहे. पण आपल्याला वाटतं की हा अनादी काळापासूनचा आहे. तसंही नाहीये. मग हा संसारूपी वृक्ष हा उपटून कसा टाकायचा? तर मुळातच हे आपलं अज्ञान आहे की हा वृक्ष आहे असं समजणं. मग त्याला हत्यार काय? त्याची कुऱ्हाड काय? तर ज्ञान आहे. हे आपण आज पाहिलेलं आहे. आज आपण इथंच थांबवत आहोत. भाग नंबर 9 आपण उद्या पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. व्यसनमुक्तीचा संकल्प ज्यांनी केलेला आहे त्यांनी मनातल्या मनात तो परत बोलायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.